ठाण्यात गेल्या 2 दिवसापासून सतत मोठा पाऊस पडत आहे आणि याच पावसाचा फटका देखील गणपतीच्या कारखान्याला बसलेला आहे। गणेश मूर्ती ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर शेवटचा हात जाऊन या ठिकाणी आगमन होणार होतं, मात्र त्या अगोदर पावसाचं आगमन झालं आणि एवढा मोठा फटका जो येतो या कारखान्याला बसलेल्या गणेश मूर्ती जे आहेत ते मोठमोठ्या गणेश मूर्ती या पूर्ण पाण्याखाली गेलेल्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणाचं नुकसान या ठिकाणी सोसावं लागतं। त्यामुळे नक्कीच मोठा फटका जो पावसाचा जो या ठिकाणी कारखानदार जो मूर्तिकार जे आहेत ते बनवण्याला बसलेला आहे। पाहू शकतात सुबक अशा चांगल्या मूर्त्या ज्या आहेत ते गणरायाच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्याच मूर्त्या ज्या आहेत ते 3-3, 4-4 फुटामध्ये पूर्णतः पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। रस्त्यावरती पूर्ण भागामध्ये ठाण्यातील माजिवडा परिसरामध्ये पाणी पसरल्यामुळे मोठ्या प्रमाणाचा फटका जो येतो या गणेश मूर्तीच्या कारखान्याला बसलेला आहे। पाहू शकतो दुर्गा मातेची मूर्ती असेल या गणरायाची मूर्ती असेल पूर्णतः या मंडपामध्ये पाहायला गेलं तर पूर्णतः पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। या गणरायाचं आगमन काही दिवसापूर्वीच होणार होतं, मात्र अनेक मूर्त्या ज्या आहेत या ठिकाणी बुकिंग देखील झाल्या होत्या आणि या बुकिंग ज्या मूर्त्या ज्या ते या भक्तगणांना दिल्या जाणार होत्या, मात्र आता याचा फटका आणि याचा त्रास नाहक त्रास जो तो सहन करावा लागतो। अनेक ग्राहक जे आहेत ते भक्तगण जे आहेत त्यांच्या मूर्त्या या ठिकाणी बुक केल्यामुळे त्यांची देखील नाराजी व्यक्त केली गेली आहे। मात्र महानगरपालिकेच्या वतीने ज्या पद्धतीने ज्या रस्त्यावरती या नाल्यामध्ये जी साफसफाई करायला पाहिजे होती ती साफसफाई पूर्णतः फोल ठरली म्हणावी लागेल, कारण मोठा पाऊस जो पडलेला आहे त्यामुळे अनेक नाले जे तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे अनेक गाळ कचरा जो आहे तो पाहिजे तसा निघून गेला नाही आहे। त्यामुळे रस्त्यावरती असणारे जे मंडप टाकून जे कारखाने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ठेवत असतात, मात्र हा पावसाचा हाहाकार बघता या लहान मूर्त्या असतील मोठ्या मूर्त्या असतील सर्वात सुबक आकाराच्या ज्या मूर्त्या गणरायाच्या या पूर्णतः पाण्यामध्ये अशाच पडून आहेत। मात्र सध्या तरी या ठिकाणचे कारखान्यातील जी मूर्त्या ज्या आहेत त्या वरच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या त्या काही प्रमाणात वाचवण्यात आलेल्या आहेत। मात्र ज्या पद्धतीने पाऊस रात्रभर परसला त्यामुळे या ठिकाणचे कारागीर असतील या ठिकाणचे वर्कर असतील या ठिकाणी जी धावपळ तारंबळ उडाली आणि त्या एकंदरीत पावसाचा फटका जो आहे तो या कारखान्याला बसलेला आहे। पाहू शकतो या ज्या मूर्त्या आहेत सुबक अशा आकाराच्या त्या मूर्त्या काही प्रमाणात वाचवलेल्या आहेत, मात्र या ठिकाणी नागरिक जे आहेत ते आपण नागरिकांना जो परिसर आहे तो परिसर देखील दाखवू शकतो। बाहेर किती प्रमाणात पाणी साचलेलं आहे, हे पाणी जे आहे ते माजिवडा या गावाच्या बाजूला असणारे जे संकुलन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे आणि याच ठिकाणी मोठं पाण्याचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। पाहू शकतो अनेक गाड्या जे आहेत ते या संकुलनाच्या बाहेर पडताना कुठंतरी काळजी घेत आहे। सर्व नागरिक जे आहेत ते पाणी काढण्यासाठी कशा प्रकारचे या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत, मात्र महानगरपालिकेकडनं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सक्षम पंप बसवण्यात आलं गेलं नाही आहे। मात्र पाऊस जसं ओसरेल त्या पद्धतीने पाणी जे आहे ते काढलं जाणार आहे। मात्र सध्या इकडचे स्थानिक नागरिक ज्यांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत आणि याच ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्ती ज्या आहेत ते पाण्यात विसर्जन ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीचं या ठिकाणी पाण्यात तरंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेक मूर्तिकारांचे कारखान्याचे या ठिकाणी नुकसान झालेले। पुढे देखील काही मूर्त्या आहेत त्यांना देखील शेवटचा रंग या ठिकाणी दिला जाणार होता, मात्र त्या अगोदरच ह्या सर्व गणरायाच्या मूर्ती ज्या ते पाण्यात जे आहे ते दिसून येत आहेत, वाहत आहेत। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मूर्तिकारांचं हा लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मात्र याचा भरपाई आता कशाप्रकारे महानगरपालिका भरून देईल या जिल्हा प्रशासन देईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर ठाण्यातील अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, संकुलाच्या बाहेर पाणी आलेलं आहे, त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो मुसळधार पावसाचा ठाणे जिल्ह्याला बसलेला आहे। ठाणे शहरातील सखल भागामध्ये अनेक ठिकाणी या ठिकाणी पाहायला गेलं तर बसलेला आहे आणि त्याच पाठोपाठ ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती देखील या ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्यामध्ये गेल्याचं पाहायला चित्र मिळत आहे। त्यामुळे नक्कीच आता कुठेतरी महानगरपालिका या संदर्भात कशा प्रकारची नुकसान भरपाई या लोकांना देऊ शकते, त्यांची मागणी का असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी या कारखान्यामध्ये पाणी शिरल्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे। आपण जे कारखानदार आहेत त्यांना देखील विचारणार आहोत कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। रातोरात तुम्हाला मूर्त्या हलवायला जेवढ्या आम्हाला जमल्या तेवढ्या आम्ही सर्व वर घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर मग पाणी असं आला की आम्ही काहीच करू शकलो नाही, सगळ्या मूर्त्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। बरं नुकसान झालं असेल कोणत्या मूर्त्या ज्या ते रंग देऊन ज्या खूप भरपूर नुकसान झालेलं आहे, 1-1.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण। नक्कीच काय वाटतं प्रशासनाने कशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं होतं? पाऊस नाल्या ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी नाले सफाई झाले का व्यवस्थित? नाही, अजून काही साफसफाई नाही झालेली, इथे सर्व कचरा वगैरे तसंच पडलेला असतो,
तो नाल्यावरनं सर्व पाणी आतून आलेलं आहे. तो भिंत पण तिथे ती पडलेली आहे. ती पण पाणी जमतं का? दरवर्षी नाही जमत, म्हणजे दरवर्षी जमतं पण एवढं नाही जमत. यावर्षी खूपच जमलेलं आहे. हो. पण मात्र ग्राहक जे असतील, भक्तगण असेल, त्यांनी मूर्त्या ज्या या ठिकाणी खरेदी करणार होते त्यांना देखील आता नाराजी. हो, त्यांना आता आम्हाला देणं भागच आहे सर्वांना. सर्व ज्या बुकिंगच्या मूर्त्या आहेत आम्ही ह्या नवीन आणून परत आम्ही देणार त्यांना. महापालिकेकडनं कोण आलं का इकडनं अधिकारी? कोण नाही आला, कोण नाही आला अजून, कोणी नाही आला अजून. काय वाटतं किती 3-3, 4-4 फूट पाणी वाढत चाललंय? हो, पाणी तर वाढतच चाललंय. आता 4 तास झाले, अजून सकाळ धरणं पाऊस पडतोय, 6 वाजेपर्यंत पाऊस पडतोय. अजूनपर्यंत पाण्याचा भाव काय कमी झाला नाही, तेवढाच आहे. काय मागणी काय असणार तुमची कारखान्याला? नाही, मदत व्हावी आम्हाला थोडीशी म्हणून. नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मूर्त्या जे असते पाण्यामध्ये पाहायला गेलं तर बाप्पा ज्या पद्धतीने विसर्जन होतो त्या पद्धतीच्या मूर्त्या या पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच याचा फटका जो आहे तो आपल्याला बसलेला पाहायला मिळतो कारखानदारांना. त्यामुळे येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेकडनं कशाप्रकारे यांची मदत केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे सध्या तरी ग्राहकांना आणि भक्तगणांना ज्या मूर्त्या देण्याच्या होत्या त्या पूर्णतः पाण्यामध्ये गेल्यामुळे दुसरीकडे नुकसान भरपाई देखील आता कशाप्रकारे महापालिका देईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.